श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्या हातात पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर हे उपाय ताबडतोब करा. मीठ आपले आयुर्मान देखील वाढवते आणि मीठ आयुष्यमान देखील कमी करते. मिठाचे हे उपाय पहिल्या दिवसापासूनच अनुभव यायला चालू करतील आणि तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल. मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तप्रियेने वागू लागतील. नवरा बायकोमधील वाद मिटेल. तुटलेली नाते सुधारतील आणि कितीही मोठं दोष निघून जातील. घरात पैशाचा प्रवाह कायम राहील. मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहिती आहे, पण इथे आम्ही तुम्हाला अन्नपदार्थामध्ये मिठाचे वापर सांगणार नाही, परंतु हा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक एक उपाय सांगणार आहे की जर तुम्ही ते भक्तीने अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमी शांती राहील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. घरातील रोग, आजार, गरिबी, दुःख, संकटे सर्व काही घाबरून पळून जातील. वर्षभर घरात पैसे येत राहील आणि तुमची अडकलेले कामे पूर्ण होऊ लागतील. पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. मिठाचे 30 प्रभावी वस्तू उपाय सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहेत. वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व आहे. मिठा असा उपाय केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही केला जातो. आयुर्वेद, तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाच्या उपायांचा विस्तृत उल्लेख आहे. योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, घरात शांतता राहते आणि सौख्य संपन्नता वाढते. खाली मिठाचे 30 प्रभावी उपाय दिले आहेत जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे उपाय: काचेच्या वाटीत समृद्धी मीठ ठेवा. घराच्या चारही कोपऱ्यात समृद्धी मीठ ठेवावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहते. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर समृद्धी आपोआप वाढते. टॉयलेटमध्ये मिठाची पाणी ठेवा. घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानले जाते. एका काचेच्या वाटीत मिठाचे पाणी ठेवल्यास ही ऊर्जा कमी होत मिठाच्या पाण्याने पोछा मारणे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने पोछा मारावा. यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता राहते. अंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरण्याने नकारात्मक ऊर्जापासून मुक्तता मिळण्यासाठी स्नानाच्या पाण्यात समुद्री मीठ टाकणे. यामुळे मानसिक ताण कमी होते. हळद आणि मीठ मिसळून पोछा मारणे. हळद आणि मीठ एकत्र करून पोछा मारल्यास घरातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय: तिजोरीत चांदीच्या नाण्यासोबत मीठ ठेवा. मीठ आणि चांदीचे नाणे एकच बांधून तिजोरीत ठेवल्यास धनलाभ होते. पाकिटात मिठाचे छोटा तुकडा ठेवा. पाकिटात मिठाचे छोटा तुकडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो. मिठाच्या बरणीवर लाल कापड बांधून ठेवा. लाल कापड आणि मीठ एकत्र असल्यास धनसंपत्ती वाढते. सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा. धनस्थानात मिठासोबत सुपारी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते. कापडाच्या मीठ आणि बांधून ठेवा. व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा. व्यवसायाच्या गल्ल्यात कापडात बांधलेलं मीठ ठेवल्यास नफा वाढतो. सुख शांतीसाठी मिठाचे उपाय: मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवणे. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना थोडे थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही. घराच्या मिठाच्या पाण्याची फवारणी
करणे. घरात आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याची फवारणी करावी. वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ ठेवा. वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट होते. नजर दोषासाठी मिठाचा उपाय: हातभर मीठ घेऊन व्यक्तीच्या 3 वेळा भोवती फिरवून वाहत्या पाण्यात टाकाणे. मिठासोबत लिंबू ठेवणे. दुकान किंवा व्यवसायांच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट दृष्टी लागत नाही. आरोग्यासाठी मिठाचे उपाय: सर्दी पडसर झाल्यास मिठाचे पाण्याची वाफ घ्या. गरम पाण्यात मीठ टाकून वाफ घेतल्यास सर्दी लवकर बरी होते. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्यास थकवा कमी होते. घरातील ताणतणाव भांडण दूर करण्यासाठी मिठाचे उपाय: आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा. ज्या खोलीत सतत भांडण होते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होते. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या खोलीत मिठाच्या छोट्या वाट्या ठेवल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते. मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्या निवारण करण्यासाठी केले जाते. धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय: तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा. तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते आणि अनावश्यक खर्च कमी होते. सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबत मीठ ठेवा. ज्या ठिकाणी दागिने ठेवले आहेत तिथे छोटे वाटी मीठ ठेवल्यास संपत्तीवर दृष्टी लागत नाही. मीठ आणि 5 रुपये एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा. हे पाकिटात किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाची आवक वाढते. व्यापार वृद्धीसाठी मिठाची पिशवी दुकानात ठेवा. व्यवसायाच्या गल्ल्यात लाल कपड्यात मिठाची पिशवी ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात. मीठ आणि गूळ एकत्र ठेवू. गूळ आणि मीठ तिजोरीत एकत्र ठेवल्यास अचानक धनलाभ होते. घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील मिठाचे उपाय केले जातात. बेडच्या खाली मिठाची वाटी ठेवा. यामुळे रात्री गोड झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होते. मिठाची वाटी जेवणाच्या खोलीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढते. पती पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय: शयनागृहांच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दाम्पत्य जीवन आनंद होते. नोकरी प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलवर मिठाची छोटी वाटी ठेवावी. मित्र आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाचा उपाय: घरात मिठाच्या पाण्याच्या निमित्त फवारणी केल्यास वादविवाद कमी होतात. सकारात्मक ऊर्जासाठी मिठाचा खूप उपयोग होतो. नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय: घराच्या प्रवेशद्वारावर मिठाची रेषा काढावी आणि त्यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही. टॉयलेटमध्ये मिठाचे पाणी घालावे. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. रोज झोपण्याच्या आधी मिठाच्या पाण्याने पाय धुवावे. शरीरावर जमा झालेली नकारात्मक एनर्जी दूर होते. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाची वाटी ठेवावे. यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि चांगले गुण मिळतात. मिठासोबत लवंग जळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते. आता आपण यापुढे मिठाचे सर्वात चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत. ते केल्याने खरंच आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतं. नक्कीच आपल्याही नशिबाचे फासे बदलू शकतात. मीठ कोणत्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नये. फक्त काचेच्या डब्यात भांड्यात मीठ ठेवल्याने कोणताही वाईट परिणाम होत नाही. थेट कोणाच्याही हातात मीठ देऊ नये. मिठाचे पॅकेट देणे देखील टाळावे. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचे नाते बिघडते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. लक्षात ठेवा, स्वयंपाक करताना अन्नाची चव घेऊ नका. यामुळे अन्नाची शुद्धता नष्ट होते आणि आपल्या घरी गरिबी येते. जर जेवणात मीठ कमी असेल तर तुम्ही नंतर द्या. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर मिठाचे हे उपाय तुम्ही केलेच पाहिजे. जर तुम्हाला कोणी आवडत नसेल तर त्यांचे घरचे मीठही खाऊ नका. तुम्ही पापी माणसांच्या घरी कधीही मीठ खाऊ नका, नाहीतर तुमचेही आयुष्य त्यांच्यासारखे होऊ लागते. जबरदस्तीने किंवा दबावाखाली येऊन कोणाच्याही घरचे मीठ खाऊ नका. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
मीठ कमी पडणे चांगले मानले जात नाही. बल्गेरिया, युक्रेन आणि रोमेनिया यासारख्या देशांमध्ये ते दुर्दैव आणि संघर्षांचे प्रतीक मानले जाते. भारतात त्यांचे पडणे अशुभ मानले जाते. मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमकुवत होतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गरिबी दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा गुरुवारी घर स्वच्छ करताना पाण्यात थोडेसे सैंधव मीठ किंवा समुद्री मीठ मिसळावे. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वातावरणाची शुद्धता वाढते. यामुळे लक्ष्मी प्राप्तीची मार्ग मोकळा होते आणि घरात समृद्धी राहते. पैशाचा प्रवाह राखण्यासाठी घरात पैशाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी एक ग्लासमध्ये घ्या, त्यात मीठ आणि घाला आणि तो घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या. त्यांचे मागे लाल रंगाचा बल्ब लावा. जेव्हा जेव्हा तुम्ही ग्लास पाण्यात स्वच्छ कराल तेव्हा त्या दोनदा मीठ घाला आणि ते पाणी भरा. आणि शौचालयांच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी मीठ हे एक रसायन आहे जे सर्व प्रकारचे घाण काढून टाकते. एका काचेच्या भांड्यात समुद्री मीठ भरा आणि त्यावर टिपके झाकून ठेवा. ते बाथरूममध्ये ठेवा, यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील काढून टाकतात येते. दर महिन्याला त्या वाटीला मीठ बदला. जुने मीठ फेकून द्या. जर काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिशेला असेल तर त्याच्या दरवाजावर गर्जना करण्याचा सिंहाचा फोटो चिटकवा. संपत्ती आणि समृद्धी मिळण्यासाठी एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि त्यात 4 ते 5 लवंग घाला. यामुळे घरात पैसा येऊ लागते आणि घरात समृद्धी राहिली. एकीकडे यामुळे मिठाचा सुगंध कायम राहील आणि दुसरीकडे या उपायामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. वैयक्तिक संरक्षणासाठी मूठभर मीठ पावडर घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि ते दाराबाहेर टाकून द्या. हे सतत 3 दिवस करा. जर आराम मिळाला नाही तर डोक्यावर मीठ शिंपडा आणि ते शौचालयात टाका. जर मीठ मिसळलेल्या वास्तुदोष असेल तर तो दूर करता येते, जो तुम्ही बदलू शकत नाही. जर तुम्हाला अस्वस्थ किंवा काळजी वाटत असेल तर तुमचे हात संपूर्ण मिठाने भरा आणि केवळ काही वेळ शांत ठेवा. नंतर ते थंड पाण्याने धुवून टाका. त्यामुळे तुमच्यातील नकारात्मक शक्ती दूर होईल. आजपासून मुक्तेसाठी झोपताना पूर्वेकडे डोके ठेवा. तुमच्या बेडरूममध्ये एका भांड्यात सैंधव मिठाचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहतील. घरातील आजार टाळण्यासाठी सामान्य मिठाचा वापर करा. त्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळे मीठ वापरा. जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असेल तर त्यांच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. एका आठवड्यानंतर मीठ बदलून पुन्हा नव्याने मीठ ठेवा. हळूहळू त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू लागेल. वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्या मुलाला नजरेने ग्रासेल असेल तर त्या मुलावर 7 वेळा ते मीठ उतरवून पाण्यात टाका. त्यामुळे वाईट नजर दूर होईल. जर जेवताना तुम्हाला वाटत असेल डाळ किंवा भाजीत अर्ध्या भागात मीठ कमी आहे तर वरून मीठ घालू नका. अशा परिस्थितीत काळे मीठ वापरा आणि जर मिरची कमी असेल तर काळी मिरी वापरा. जर तुम्ही असे केले नाही तर शनींचे दुष्परिणाम सुरू होतील. जर मंगळ कमकुवत असेल तर त्यावर उपाय करत जा. कुंडलीत चंद्र कमकुवत असेल तर जेवणात समुद्र मीठ किंवा साधे मीठ वापरू नका. त्याऐवजी सैंधव मीठ वापरा. यामुळे तुम्हाला रक्तदाबाच्या समस्येपासून वाचता येईल. ग्रह संघर्ष टाळण्यासाठी जर पती-पत्नीमधील कोणत्याही गोष्टीवरून वाद किंवा संघर्ष असेल तर मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात सैंधव मीठ किंवा सैंधव मिठाचा तुकडा ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. 1 महिन्यानंतर हा तुकडा बदलून टाका आणि दुसऱ्या नवीन तुकडा ठेवा. मनाची अस्वस्थता दूर होईल. जर तुमचे मन खूप अस्वस्थता असेल तर सतत डोक्यात विचार येत असतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चिंता वाटत असतील आणि तुमचे आरोग्य बिघडल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही मीठ मिसळलेल्या पाण्यात
अंघोळ केल्याने तुमचे शरीर शुद्ध होईलच, शिवाय तुमची मानसिक अवस्थाही शांत होईल. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या नेहमीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा. तुमची एक कमेंट आणि तुमचा एक लाईक आम्हाला खूप मदत करतो. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.